अगं आजच्या या काळात लोक आमदार आणि मंत्रिपदासाठी सतत आपले पक्ष बदलत असतात. अशा या स्वार्थी लोकांसमोर जो उभा आहे ना, त्यांनी काही वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदासाठी गरज असलेले एक मत त्यांना दिलं आणि मोबदल्यात वसई विरार आणि नालासोपाऱ्यासाठी पाणी मागितलं. पूर्वक आभार मानतो की पाणी पुरवठ्यासारखा जटिल प्रश्न जी योजना चालू झालेली. आणखीन मला एक आनंद होतो का इकडे ज्यांनी या योजनेला मान्यता दिली पहिल्यांदा 94 मध्ये प्लॅनिंग मधून काढलं त्यावेळेचे आपले माननीय मुख्यमंत्रीला ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, आणखीन ज्यांनी दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली आणखीन एक काम पुढे चालू करायला लावलं. मध्ये काही अडचणीमुळे सिडको अमुक या अडचणीमुळे अडकलं ते त्या आशीर्वादाने ही पाणी पुरवठ्याची योजना अगदी जोरात चांगल्या प्रकारे आणि लवकरात लवकर एक मला बरं वाटलं 10% वर्गणी आपल्याला भरायला लागली होती आणि फक्त 23% ग्रँट मिळाली होती. ती 10% वर्गणी आपल्याला माफ झाली आणि 23%च्या ऐवजी विरार सोपारा नवघर माणिकपूर यांना 40% ग्रँट आणि वसई नगरपालिकेला 50% ग्रँट प्लस जी गावं आहेत तर 16 MLD त्या गावांना देखील ज्या गावांना आपण देणार आहेत सर्व तालुक्यातल्या त्यांना देखील 100% ग्रँट जी आज 10% ग्रँट नगर ग्रामपंचायती भरू शकत नाही. म्हणजे जवळपास आम्हाला 40 ते 50 कोटीचा फायदा या योजनेत अंतर्गत करून दिला. त्याबद्दल इथे उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही ऋणी आहोत.